नमस्कार. आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत. तर आपली आजची रेसिपी आहे ओल्या नारळाचे मऊ रसरशीत तोंडात टाकताच विरघळणारे असे रुचकर लाडू. चला तर मग जास्त वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी इथं एका नारळाचे असे काप करून घेतलेले आहेत आणि त्यावरचा जो काळा भाग असतो तो काढून टाकला आहे. आता हे जे काप आहेत ते मिक्सरला आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहेत. तर हे बघा, मी इथं मिक्सरमध्ये छान बारीक असा याचा कीस तयार करून घेतलेला आहे, एकदम बारीक. त्यानंतर आता आपल्याला गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवायचा आहे आणि हा जो कीस होता तो आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि मंद आचेवरती सतत आपल्याला हा कीस परतत राहायचा आहे. गॅस मोठा ठेवायचा नाही, एकदम मंद आचेवरतीच आपल्याला सतत परतून घ्यायचं आहे. तर हे बघा, मी इथं 7 ते 8 मिनिट हा कीस सतत परतत ठेवलेला होता आणि बघू शकता तुम्ही इथं पूर्ण कोरडा झालेला आहे कीस. त्यानंतर मी गार होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे. बघू शकता एकदम छान असा कोरडा कीस तयार झालेला आहे. त्यानंतर आता आपल्याला गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं. तूप छान मेल्ट झालं की त्यामध्ये कीस टाकून घ्यायचा. तर मी इथं 1 वाटी कीस घेतला आहे. आता फक्त आपल्याला 2 ते 3 मिनिट कीस तुपामध्ये परतून घ्यायचा आहे. जास्त वेळ परतायचा नाही, फक्त 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचा. परतून झाल्यानंतर आता यामध्ये टाकायचं आहे दूध. तर मी इथं अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे, म्हणजे 1 वाटी कीस होतं त्यासाठी अर्धी वाटी दूध घेतलं आहे रूम टेम्परेचरवरचं. आता दूध पूर्ण आटेपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं आहे. गॅस कमीच ठेवायचा. दूध पूर्ण आटून झाल्यानंतर आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला साखर. तर मी इथं अर्धी वाटी साखर घेतली आहे, म्हणजे 1 वाटी कीस होता त्यासाठी अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी मी इथं दूध घेतलेलं आहे. आता आपल्याला हे मिश्रण छान घट्टसर होईपर्यंत सतत परतून घ्यायचं आहे, म्हणजे जवळपास एक 8 ते 9 मिनिट लागतील मिश्रण छान व्यवस्थित घट्ट होण्यासाठी. मिश्रण घट्टसर होत आलं की त्यामध्ये पाव चमचा वेलची पावडर टाकायची. तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही टाकली तरीसुद्धा चालेल. आता फक्त मिक्स करून घ्यायचं. मिश्रण छान व्यवस्थित घट्ट झालेलं आहे. आता आपण हे गार होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया. मिश्रण कोमट असतानाच आपल्याला लाडू वळायला घ्यायचे आहेत. जास्त गार होऊ द्यायचं नाही, नाहीतर लाडू व्यवस्थित वळले जात नाहीत. पण हे मिश्रण अजूनही कोमट झालेलं नव्हतं, गरमच होतं. मला थोडंसं बाहेर जायचं होतं, यासाठी मी पटकन लाडू वळायला घेतलेले आहेत. छान कोमट झालं मिश्रण की लाडू वळायला घ्यायचं, म्हणजे आकार अगदी व्यवस्थित येतो आणि लाडू घट्ट वळता येतात. तर मी इथं अजून मिश्रण थोडंसं ओलसर होतं आणि मला बाहेर जायचं होतं, यासाठी मी पटकन लाडू वळायला घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने मी हाताने लाडू वळून घेतला आहे आणि इथं मी थोडासा तो कोरडा कीस करून घेतलेला होता तो शिल्लक ठेवलेला आहे. त्यामध्ये लाडू थोडासा असा घोळून घ्यायचा. आता यामध्ये मी एक बेदाणा लावून घेते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही काहीही लावू शकता, काजू बदाम काही लावलं तरी चालेल. याच पद्धतीने आपण बाकीचे लाडू बनवून घेणार आहोत. तर मी इथं सर्व लाडू बनवून घेतलेले आहेत. एकूण 8 लाडू झाले होते, पण माझ्या मुलाने 1 लाडू उचलला. व्हिडिओ बनवायच्या अगोदरच त्याने 1 लाडू खाऊन टाकला. तर हे बघा, अगदी मऊ रसरशीत असे आपले ओल्या नारळाचे लाडू तयार आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.